आंब्याचं सीझन आणि आमरस नाही असं होणार आहे का? तर आज आपण मस्त बनवलेला आहे केशर आंब्याचा आमरस. केशर आंबा हा आमच्या दारातच आहे. आमच्या दारातच केशर आंब्याचं मोठं झाड आहे. त्यामुळे आज आपण बेत बनवलेला आहे आमरस, पुरी, बटाट्याची भाजी आणि कोफ्ता करी. हॅलो फ्रेंड्स, वी ऑल फूडीजमध्ये पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आपण लगेचच रेसिपीकडे वळणार आहोत. तर इथे तुम्ही पाहू शकता केसर आंबे पाड लागल्यामुळे आपण काढून घेतलेले आहेत आणि 4 ते 5 केसर आंबे मी इथे घेतलेले आहेत आणि त्याचा आपण आज रस करून पाहणार आहोत. तर स्वच्छ 2 ते 3 पाण्याने त्यावरचा चीक काढून घ्यायचा आहे, धुवून घ्यायचे आहेत आणि आपले इथे आंबे स्वच्छ धुवून झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता वरून हिरवा एका साईडनी थोडासा पिवळा दिसतो आहे, पण त्याचा गर तुम्ही पाहू शकता केशरी रंगाचा आहे आणि मी इथे आंबा सोलून घेतलेला आहे. केशरी रंगाचा गर इथे निघालेला आहे आणि सर्व आंबे इथे सोलून घेतल्यानंतर त्याचा गर आपण सुरीने एका ताटामध्ये काढून घेतलेला आहे. सर्व गर व्यवस्थित असं सोलून घ्यायचा आहे आणि तो आपण मिक्सरमध्ये फिरून घ्यायचा आहे. तर इथं आपला गर निघालेला आहे, तो मिक्सरच्या जारमध्ये मी घालून तो फिरून घेत आहे. आणि अजिबात साखर आणि पाणी न वापरता आपण हा आमरस बनवत आहोत, कारण हा आंबा इतका गोड आहे की त्याला साखरेची गरज नाही आणि घट्टसर असा इथे आपला आमरस तयार झालेला आहे. तुम्ही पाहू शकता केशरी रंगाचा आमरस इथे मस्तपैकी आपण बनवलेला आहे. आणि त्यासोबत खाण्यासाठी आपण साधी बटाट्याची भाजी बनवलेली आहे आणि साध्या गव्हाच्या कणकेच्या पुऱ्या बनवलेल्या आहेत आणि कोफ्ता भाजी देखील बनवलेली आहे. कोफ्ता भाजीची रेसिपी अगोदरच मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेली आहे. जर तुम्हाला हवी असेल तर ती तुम्ही नक्की पाहू शकता. तर इथे आपला आमरस तयार झालेला आहे आणि आपण लगेचच भाजी बनवत आहोत. घट्टसर असा आमरस पाहूनच तोंडाला पाणी सुटत आहे. तर लगेचच आपण भाजी बनवत आहोत. आपण बटाटे उकडून घेतलेले आहेत. कांदा, मिरची, जिरे, मोहरी, कढीपत्ता ह्याची फोडणी केलेली आहे आणि उकडलेले बटाटे आपण ह्या फोडणीमध्ये तेलाबरोबर परतून घेणार आहोत. आणि अगदी साधी बटाट्याची भाजी आपण इथे बनवलेली आहे. चवीनुसार मीठ घातलेलं आहे, हळद घातलेली आहे, अर्धा चमचा जिरेपूड घातलेली आहे आणि परतवून आपण बटाट्याची भाजी इथे तयार करून घेतलेली आहे. आणि ती एका बाजूला आपण झाकून ठेवून देणार आहोत. त्यानंतर आपण इथे गव्हाचं कणिक मळून घेतलेलं आहे आणि त्याच्या पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत. एक चपाती लाटून सुरीच्या साहाय्याने त्याचे 4 भाग केलेले आहेत आणि त्रिकोणी अशी पुरी आपण इथे तळून घेतलेली आहे. झटपट अशा आपल्या इथे पुऱ्या देखील तयार झालेल्या आहेत. छान अशा सोनेरी रंगावर पुऱ्या देखील आपल्या इथे तळून तयार झालेल्या आहेत. आणि झटपट असा हा आपला बेत आजचा तयार झालेला आहे. आमरस, पुरी, बटाट्याची भाजी आणि कोफ्ता करी, व्हेजिटेबल कोफ्ता करी आहे, ती देखील आपली इथे तयार झालेली आहे. आमरसावर आपण साजूक तुपाची धार घालून खाण्यासाठी आपला आमरस तयार आहे. तूप किंवा काळी मिरी जर आपण आमरसामध्ये घातली तर तो बाधत नाही आणि चवीला देखील उत्तम लागतो.